भगवत भक्ती प्रेमी सुहृदजन हो. आपण सकल संत विचार मंच याच्या वतीनं हे जे व्याख्यान सत्र ज्ञान यज्ञ तुमच्या सहकार्यानं सहयोगानं संपन्न करतो आहोत. त्यामध्ये गेल्या गुरुवारी आणि या गुरुवारी मिळून आपण एक विषय, एक युनिट पूर्णपणे परिचित करून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. आणि ते युनिट, एक विषय म्हणजे महानुभाव संप्रदाय. गेल्या गुरुवारी आपण महानुभाव संप्रदायाचं रूप आणि स्वरूप काय आहे हे पाहिलं होतं. आणि आज त्या संप्रदायाने निर्माण केलेली मराठीतली जी वाङ्मय संपदा आहे, त्या वाङ्मय संपदेचा परिचय उत्तरार्ध म्हणून आपण करून घेणार आहोत. महानुभाव संप्रदायाचे आपल्या मायबोली मराठीवर डोंगरा एवढे उपकार आहे. कारण साहित्याच्या सगळ्या प्रकारात, म्हणजे आठवणी असतील, गद्य पद्य वाङ्मय असेल, शब्दकोश असतील, वाङ्मयाच्या सगळ्या प्रकारात उदंड अशा प्रकारची भर, आणि नुसती भर नाही तर अक्षर अमर अशा प्रकारची भर, पिढ्यानपिढ्या संचित म्हणून उपयोगी पडेल अशा प्रकारची भर वाङ्मय संपदेच्या रूपानं या महानुभाव संप्रदायानं प्रारंभी एका शतकात आणि मग काही टप्प्याटप्प्याने घातलेली आपल्याला दिसते. त्या सगळ्या वाङ्मय संपदेकडे आपल्याला जायचे. पण त्याच्या पूर्वी गेल्या भागामध्ये, पूर्वार्धामध्ये आपण महानुभाव संप्रदायाचं जे रूप स्वरूप पाहिलं, त्याचं ईषद दर्शन, थोडक्यात दर्शन आपण पुन्हा घेऊया. परिणामी एक चांगलं अनुसंधान आपलं जोडलं जाईल. आता रूप स्वरूपाचं ईषद दर्शन घ्यायचं म्हटलं, थोडक्यात दर्शन घ्यायचं म्हटलं तर कोणकोणते मुद्दे येतील? पहिला मुद्दा असा की या संप्रदायाचं नाव काय? महानुभाव संप्रदाय. महान अनुभव ज्यांच्यापाशी आहे अशा पारमार्थिक साधकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला हा महानुभाव संप्रदाय. ही मंडळी एकमेकाला महात्मा असा उल्लेख करायची, म्हणून या संप्रदायाला महात्मा संप्रदाय असं सुद्धा म्हटलं गेलं. पण खरं बघितलं तर या संप्रदायाचं नाव परमार्ग असं आहे. पर म्हणजे परमेश्वराकडे नेणारा, पण ज्ञानाच्या वाटेने नव्हे तर भक्तीच्या वाटेने नेणारा हा परमार्ग आहे. हे त्याचं नाव. कुठे स्थापन झाला तर आपल्याला मोठं भाग्य वाटतं, महाराष्ट्र भूमीत स्थापन झाला. महाराष्ट्रीय असावे, अन्य देश विषय बहळ, महाराष्ट्र तो धर्मभूमी असा आग्रह धरणारे गुजराती असणारे पंथ प्रवर्तक चक्रधर आणि मगाशी उल्लेख झाला पण पंचकृष्ण यांनी हा महानुभाव संप्रदाय स्थापन केला. त्याचा कालावधी 12व्या शतकात सुरू होतो, पण आज 2025 मध्ये सुद्धा हा संप्रदाय पूर्णपणे अस्तित्वात आहे. इतिहास काळात तो अफगाणिस्तान पर्यंत पोहोचला होता. आज तिथपर्यंत नाही, मधल्या काही अडचणीमुळे, इतिहासातल्या काही घडामोडीमुळे, पण महाराष्ट्र देशी आणि भारतवर्षात तो सर्वत्र आहे. महाराष्ट्रातली 2 ठिकाणं सांगायची तर सगळ्यात मोठं ठिकाण म्हणजे सातारा जिल्ह्यातील, ज्याला अगदी त्या काळापासून 13व्या शतकापासून फलेठाण म्हटलं, ते सातारा जिल्ह्यातली फलटण आज सुद्धा महानुभावी यांचं मोठं केंद्र आहे. साताऱ्याजवळ याची शाखा आहे, किंवा अनेक ठिकाणी आज हा संप्रदाय आहे. अनेक तरुण त्याच्यामध्ये आहे. पांढरी शुभ्र वस्त्र धारण करणारे, विशिष्ट प्रकारची टोपी घालणारे आणि कृष्ण भक्तीला वाहून घेतलेली हे महानुभावी मंडळी आजही आपल्याला भेटतात. या संप्रदायात पंचकृष्ण मानले गेले. त्या पंचकृष्णात 2 कृष्ण महत्वाचे आहे, कारण वाङ्मय त्याच्या संबंधातच आहे. ते म्हणजे द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि
क्रमानं पाचवे, शेवटचे, पण खरे तर पहिले असणारे चक्रधर स्वामी. हा संप्रदाय तत्वज्ञान दृष्ट्या अद्वैती नाही, तर तो द्वैती आहे. भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये सामरस्य होत नाही, तर भक्तानं प्रत्येक जन्मात भगवंताची सेवा करायची, त्याचं सामिप्य मिळवायचं, सहवास मिळवायचा, आणि हाच मोक्ष ही भावना द्वैती संप्रदाय तत्वज्ञानाच्या अंगानं त्यांच्या ठिकाणी आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. तर द्वैती तत्वज्ञान असणारा, माय बोली मराठीचा आग्रह धरणारा, ज्ञानापसी प्रेम उत्तम, म्हणजे ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ असं आवर्जून आणि गरजून सांगणारा हा संप्रदाय आहे असं आपल्याला दिसत. 4 अवतारात, 4 युगात 4 अवतार, पंचकृष्णांची कल्पना, या सगळ्या गोष्टी आपण त्या रूप स्वरूपामध्ये पाहिल्या होत्या. एवढं अनुसंधान ध्यानात घेऊन आता हा जो महानुभाव संप्रदाय आहे, त्या संप्रदायानं जे वाङ्मय निर्माण केलं, जे काही साहित्य धन निर्माण केलं, आता मी म्हटल्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण असं साहित्य धन निर्माण केलं, त्या सगळ्याच्या माग प्रेरणा कोणती आहे? तर बघा, विचार मंचामध्ये आपण जे जे संप्रदाय बघतो, सगळे संप्रदाय मध्ये मध्ययुगीन असू देत, नाहीतर अर्वाचीन असू देत, याच्यामध्ये त्या संप्रदायाची ओळख सर्वांना व्हावी, त्या संप्रदायाचं अन्य संप्रदायापेक्षा वेगळेपण हे लोकांच्या लक्षात यावं, त्या संप्रदायानं कुठला शाश्वत विचार सांगितला हे ध्यानामध्ये यावं, त्या पंथाचे जे प्रवर्तक असतात त्यांचा चरित्रपट आणि कार्यकर्तृत्व हे साधकांच्या भक्तांच्या मनी मानसी बिंबावं. थोडक्यात पंथ संप्रदाय हीच त्याच्या साहित्याची प्रेरणा असते. पंथ संप्रदाय हीच वाङ्मयाची प्रेरणा असते, आणि जशी प्रेरणा असते तशीच प्रकृती असते, आणि या प्रेरणा आणि प्रकृतीच्या माग धर्म प्रवृत्ती असते. माझं माझ्या संप्रदायावर प्रेम आहे, या प्रवृत्तीनं संप्रदायापासून प्रेरणा घेऊन, ज्याला आपण सांप्रदायिक वाङ्मय म्हणू, अशा प्रकारची प्रकृती असणारं वाङ्मय हे कधीही निर्माण होत. उदाहरणार्थ रामदासी संप्रदाय, आत्मारामापासून दासबोधापर्यंत खुद्द रामदासांचं वाङ्मय, आणि मग त्या परंपरेमध्ये निर्माण झालेलं अगदी हनुमंत स्वामींची बखर असेल किंवा अन्य गोष्टी असतील, संप्रदायाचं वाङ्मय. वारकरी संप्रदाय, अगदी प्रारंभी नामदेवरायांचे अभंग आणि ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका, पण तुकडोजी महाराजांच्या पर्यंत सुद्धा ही परंपरा चालत गेली. नाथ संप्रदाय, गोरक्षनाथांची गीता गोरक्ष गीता म्हणून प्रसिद्ध आहे, तिथून सुरुवात करून आजपर्यंत सुद्धा अगदी पुण्यामध्ये नाथ संप्रदायाचे जे आपले नाथ संप्रदायाचा वारसा सांगणारी जी मंडळी, संत मंडळी आहेत, त्यांच्यापर्यंत साऱ्या गोष्टीमध्ये संप्रदाय हा पूर्णपणे अनुस्यूत असलेला आपल्याला दिसणारच. थोडक्यात वाङ्मय निर्माण होताना 3 शब्द महत्वाचे: प्रेरणा, प्रकृती आणि प्रवृत्ती. या सगळ्यांना व्यापून राहते ती पंथीय निष्ठा. या सगळ्या वाङ्मयाच्या माग या पंथाची निष्ठा असते. आता महानुभाव संप्रदायाकडे बघितलं, महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयाकडे बघितलं, तर या पंथीय निष्ठेतून कोणकोणते वाङ्मय प्रकार हाताळले गेले? तर बघा, लीळा चरित्रासारखा एक अत्यंत महत्वाचा ग्रंथ, आठवणींचा संग्रह किंवा लीला संग्रह, हा आपल्याला दिसेल. सूत्रपाठ, दृष्टांतपाठ बघितलं तर त्याच्यामध्ये वचन यांचं चित्र दिसेल. म्हणजे असं म्हणूया की ज्याच्यामध्ये चरित्र आहेत, ज्याच्यामध्ये लीला किंवा क्रीडा आहेत, ज्याच्यामध्ये वचन आहेत, ज्याच्यामध्ये आख्यायिका आहेत,
ज्याच्यामध्ये पंथाचं तत्वज्ञान आहे आणि ज्याच्यामध्ये पंथाचा आचार धर्म आहे, हे डोळ्यासमोर ठेवून त्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जेव्हा सगळे पंथातले लेखक साहित्याचा उपहार आपल्याला देतात, तेव्हा वाङ्मय निर्मिती होते असं आपल्या लक्षात येईल. पुन्हा अन्य संप्रदायांची वाङ्मय निर्मिती बघायला लागलो, उदाहरणार्थ मुख्यतः वारकरी, तर ती पद्यात्मक आहे. पण महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य असं की जशी ती 7 ग्रंथांच्या रूपानं पद्यात्मक आहे, तशीच लीळा चरित्र, रुद्धिपूर्व वर्णन म्हणजे गोविंद प्रभू चरित्र, दृष्टांत पाठ, सूत्र पाठ अशी गद्यात्मकही आहे. 12व्या शतकापासून आज 21-22व्या शतकापर्यंत आपण आलो, तर त्याला आपण धर्म म्हणतो, संप्रदाय म्हणतो, त्यांची प्रवृत्ती पद्यात्मक जास्त असते, गद्यात्मक नेहमीच कमी असते. पण महानुभाव संप्रदायाचा वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यांच्या साहित्य मंदिरामध्ये पद्याची दालनं जितकी शोभिवंत आहेत, तितकीच गद्याची दालनं सुद्धा देखणी आहेत. हे या संप्रदायाच्या साहित्य शिखराचं, साहित्य मंदिराचं फार मोठं वैशिष्ट्य. आणि त्याही पेक्षा जरा विचार करूया की ज्या कालखंडामध्ये चक्रधर या महाराष्ट्रात आले, तेव्हा आ सेतु हिमाचल धर्मभाषा कोणती होती? तर आ सेतु हिमाचल संस्कृत भाषा हीच धर्मभाषा होती. बौद्धांची पाली भाषा आणि जैनांची अर्ध मागधी भाषा अशा काही बोली भाषांच्या मध्ये ग्रंथ संपदा जरूर होती. पण हे दोन संप्रदाय सामान्यपणे बाजूला ठेवल्यानंतर अन्य सगळ्या संप्रदायात म्हणजे 80-90% एका बाजूला, 10-20% एका बाजूला असा विचार केला, तर आज नव्हे, मी 12व्या शतकात बोलतोय, अशा कालखंडामध्ये संस्कृत हीच देववाणी, संस्कृत हीच गिरवाणवाणी आणि त्या भाषेमध्ये काही लिहिलं तर देवापर्यंत पोचतं, देशापर्यंत पोचतं, विद्वानांच्या पर्यंत पोचतं आणि नाही म्हटलं तरी लौकिक प्रतिष्ठा आणि अलौकिक अशी धर्मभक्ती असा दुहेरी लाभ होतो संस्कृत भाषेमध्ये लिहिलं म्हणून. विचार करा, आपल्या ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर भाष्य लिहिताना स्वतः आचार्य, भाष्यकार, अगदी आद्य शंकराचार्यांचं 5 भाष्यकार आचार्य एवढं सामर्थ्य असताना भगवद्गीतेवर स्वतंत्रपणे संस्कृत मधून भाष्य ग्रंथ लिहिला नाही. त्यांनी मराठी भाषेतून लिहिला. आणि एक मोठी गंमत वाटते की ज्ञानेश्वरांची जी मराठी भाषेतली ज्ञानेश्वरी आहे, तिचं संस्कृत मध्ये रूपांतर झालेलं काही अध्यायांचं तर जरूर आज आपल्याला उपलब्ध आहे. केवढा अभूतपूर्व चमत्कार आहे. हा मराठी भाषेचा गौरव आहे. मायबोली मराठीचा जय जयकार आहे. हा भाषाभिमान आहे. पण ज्ञानदेवांच्या आधी तो चक्रधरांनी आणि त्यांच्या सगळ्या शिष्य संप्रदायानं धरलेला आहे. उदाहरण सांगण्यासारखा, ज्यावर महानुभाव संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान अवलंबून आहे, तो सूत्रपाठ आणि दृष्टांत पाठ असे 2 ग्रंथ आहेत. त्यांचा उगम सुद्धा लीळा चरित्रातून झालाय. पण दर्जेदार तत्वग्रंथ आहेत. त्यातल्या सूत्रपाठाची निर्मिती करणारे केशोबास हे सगळेच व्युत्पन्न पंडित होते. मग ते नागदेवाचार्यांना काही संस्कृतमध्ये प्रश्न विचारायला लागले. त्या नागदेवाचार्य ठामपणे म्हणाले, तुमचा अस्मात कस्मात मी नेणे गा मला समजत नाही. मज श्री चक्रधरे निरूपिली मराठी तियाचिया पुसा. मला माझ्या गुरुनी फक्त मराठी शिकवली आणि खरं आहे चक्रधर अनवरत मराठी बोलत, गुजराती असून. तर त्या भाषेमध्ये विचारा तर सांगतो ही भूमिका. आणखी नागदेवाचार्य म्हणाले, समजा आज तुम्ही सगळं मराठीत न लिहिता न बोलता, मराठीला धर्मभाषा न बनवता वावरत राहिलात तर काय होईल?
माझ्या स्वामीची या सामान्य परिवारू नाग वैल की. माझ्या चक्रधरांची जी सामान्य भक्त मंडळी आहेत ती पुन्हा एकदा संस्कृतच्या कडी कुलपामुळं धर्म भाषेपासून वंचित राहतील. नाग वैल की. तेवढी जीवनदृष्टी महत्वाची आहे बघा. तेव्हा स्वच्छपणे नागदेवाचार्य म्हणाले, मला काठिन्यता मोडून सुलभतेनं धर्म सांगायचा आहे. त्यांनी काठिन्यतेला मळ असा शब्द वापरला. गेल्या वेळेला आपण बघितलो, अविद्या, 7 थर, खालचं मडकं, वरचं मडकं, उतरंड. त्या अविद्येचा भाग कोणता? काठिण्य. अशा दृष्टिकोनातून जेव्हा वाङ्मय निर्मिती होते तेव्हा तिच्या मागची प्रेरणा जबरदस्त असते, साहजिकच प्रवृत्ती जबरदस्त असते, आणि मग जी प्रकृती निर्माण होते ती विलक्षण सुंदर होते. महानुभाव यांचं वाङ्मय खरंच महान आहे. सगळ्याच्या सगळं 100% मी म्हणत नाही, पण एक खाण आहे. त्या खाणीमध्ये जितकं खणत जाल तितके आजही आपल्याला रत्न सापडतात. त्या सापडलेल्या कोहिरू रत्नाचं तेज नव्यानं आपल्याला आकळतं, एवढं सामर्थ्य या साहित्य संपदेमध्ये जरूर आहे. या सगळ्यांच्या शिरोभागी असणारा, खरोखर शिरोभूषण असणारा असा ग्रंथ कोणता असेल तर लीळा चरित्र. आता सकल संत विचार मंचामधले आपण जे सगळे पारमार्थिक साधक आहोत त्याने लीळा चरित्राचा अभ्यास दुहेरी तिहेरी केलाय. आज 3ऱ्यांदा करतोय. पहिल्यांदा कधी केला तर पहिल्या वर्षी आपण जेव्हा संतांची मांदियाळी बघितली तेव्हा चक्रधरांच्या बद्दल चरित्र ग्रंथ लीळा चरित्रच असल्यामुळं मी त्याचाच आधार घेऊन बोललो होतो. दुसऱ्या वर्षी आपण ग्रंथांचा जेव्हा विचार केला तेव्हा महान ग्रंथ म्हणून त्याच लीळा चरित्रावर मी बोललो होतो. आणि आज योगायोग बघा, 3ऱ्या वर्षी सुद्धा वाङ्मय संपदा सांगताना लीळा चरित्रावरच मी बोलतोय. माझ्या संचितामध्ये महानुभाव संप्रदायाच्या संदर्भात काही एक स्नेह रेषा असावी, त्याचा हा परिणाम कदाचित असू शकेल. पण यात मला फार मोठा आनंद आहे, कारण खरंच महाराष्ट्राला समता शिकवण्याचं काम, ममता शिकवण्याचं काम, एकता शिकवण्याचं काम, सामान्य माणसाला धर्म प्रवण करण्याचं काम वारकरी संप्रदायाच्या आधी 100 वर्ष ज्या महापुरुषाने केलं, प्रयत्नपूर्वक केलं, 8 वर्षाच्या कालखंडामध्ये शतकाचं काम केलं, तो माणूस म्हणजे चक्रधर. आणि भाग्य असं की तुझं स्तवन करायचं असेल तर तुझ्या योग्यतेचा कवी जन्मावा लागतो, असं मोरोपंत म्हणतात. स्तवार्थ तुझी या तुझ्या सम कधी कवी जन्मती. असं ईश्वराचं देणं घेऊन जन्मलेला तो म्हणजे माहीम भट. आणि त्या माहीम भटानं, ज्या महेंद्र भटानं ज्या ताकदीनं, निष्ठेनं, चिकाटीनं लीळा चरित्राची निर्मिती केली त्याला तोड नाही. लीळा चरित्राची निर्मिती झाली याची प्रेरणा, प्रवृत्ती, प्रकृती कोणती? चक्रधर तसे वयाच्या 80व्या वर्षी, पण भक्तांच्या दृष्टीनं अचानक उत्तरापंथे बीजे करते झाले. सगळी भक्त मंडळी पोरकी झाली आणि गुरुच्या गुरुजवळ, म्हणजे चक्रधरांच्या गुरुजवळ, म्हणजे गोविंद प्रभू जवळ ही सगळी पोळलेली, तापलेली माणसं एकत्र आली आणि त्यांच्यावर अमृताचा शिडकावा झाला. तो चक्रधरांच्या आठवणी लीळा आठवल्या म्हणून त्याच्यातून कल्पना निघाली या सगळ्या आठवणी एकत्र कराव्या. पण लीळा चरित्र उत्तम ग्रंथ आहे. माहीम भटाची प्रज्ञा, प्रतिभा त्यात एकवटली आहे. पण कष्ट आणि चिकाटी बघा. माहीम भटांना कळलं की खेईमभट नावाचा एक शेतकरी आहे, त्याच्याजवळ चक्रधरांच्या काही आठवणी आहेत. तो गेला. पावसाळ्याचे दिवस होते, शेतात पेरणीचा हंगाम होता, तो चुकवता येत नव्हता. या खेईमभट नांगर आणि पेरणी करत असताना तो शेतात काम करतोय, कृषी कर्म, आणि माहीमभट त्याच्या मागून जातायत. तो काम करताना बोलत जातोय,
कर्मयज्ञ असताना ज्ञानयज्ञ जन्मास येतोय आणि त्याच्या मुखीचे शब्द गोमुखातून आल्यासारखे चक्रधरांच्या आठवणी म्हणून माईंभट एकत्र करतात. शब्दच बघा ज्याचा स्पष्टपणे उल्लेख आलाय. खैम भटाकडे गेल्यानंतर काय झालं? खैम भट कृषी कर्म करीती, माईम भट तया मागा मागा जाती, गोसावीची या लीळा पुसती, खैम भट सांगती, माईम भट नमस्कारवनी घेती. अशा आणल्या आणि त्या पाखडल्या. त्या सगळ्या नागदेवाचार्यांनी दाखवल्या आणि नागदेवाचार्यांनी जेव्हा संमती दिली, हे शब्द श्रीमुखीचे होती, हे शब्द श्रीमुखीचे नव्हे ती, तेव्हा टर्फला काढून टाकली आणि 52 कशी सोनं जे एकत्र केलं ते आठवणींचा संग्रह असणार लीळा चरित्र म्हणजे आजच्या आपल्या व्याख्यानातला ओंकार उनामा लीळा चरित्र. त्याचे भाग 3, पूर्वार्ध, त्याच्या आधी एकांक आणि त्याच्या आधी उत्तरार्ध. रचना मात्र मागं पुढे झाली, पण एकांक, पूर्वार्ध, उत्तरार्ध. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा मोठा आहे. याचं कारण चक्रधरांनी ज्यांनी पाहिलं, त्यांच्या लीळा अनुभवल्या, त्या सगळ्यांनी, भास्कर भट असतील, महेंद्र भट असतील, केशवबास असतील, बाईबास असतील, भट म्हणजे नागदेवाचार्य, भटोबास म्हणजे नागदेवाचार्य असतील, महदंबा असेल, हिरांबा असेल, औसा असेल, त्या सगळ्यांच्या आठवणी जास्त होत्या म्हणून पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा मोठा मिळाला. पण एकांक चक्रधरांचा एकट्याचा होता. त्यावेळी यांच्यापैकी कोणीच नव्हतं. तेव्हा सहज गप्पातून, चर्चेतून पृच्छा झाली म्हणजे आपल्या काही आठवणी एकांकातल्या महदंबेला चक्रधर सांगत असत आणि त्याच्यातून एकांक म्हणजे चक्रधरांचं चक्रधर होण्यापूर्वीचं हारपाळ देवाचं आयुष्य आपल्याला कळतं. लीळा चरित्र एकांक. नंतर पूर्वार्ध नागदेवाचार्य शरणीपर्यंत आणि उत्तरार्ध पैठणवासी. या सगळ्यामधून चक्रधर बोलत जातात आणि चक्रधरांच्या उक्तीतून, चक्रधरांच्या बोलण्यातून महान भाव संप्रदायाचं तत्वज्ञान आचारत किंवा आकरत जात. नंतर सूत्रपाठ, दृष्टांतपाठ. पण बोललेत कोण? लीळा व्यक्त करताना, लीळा प्रकट करताना चक्रधर. नंतर अक्षरशः त्या ठिकाणी वाङ्मय प्रासाद उभा राहिला, पण त्याचा पाया आहे चक्रधरांचं नेहमीच बोलणं, बोली भाषेतलं बोलणं. त्या कालखंडामधली वऱ्हाडी भाषा, त्या कालखंडातली मराठवाड्यातली भाषा, देवगिरी जवळची भाषा, ती जी माय बोली मराठी होती, ती आपल्याला जशीच्या तशी आज या वाङ्मय संपदेतून मिळते. चक्रधर या सगळ्या लीला चरित्राच्या माग एक चैतन्यशील प्रेरणा केंद्र म्हणून उभे आहेत. मागच्या 2 वर्षात मी आठवणी सांगितल्या. लीला चरित्राचा अभ्यास करताना त्याची पुनरुक्ती पुन्हा होईल, पण आपण थोडी करत जाऊया. कसं होतं चक्रधरांचं लीला चरित्राचं व्यक्तिमत्व? तर विलक्षण सुंदर. असा सुंदर पुरुष पाहिला नाही. जणू गोरक्षनाथ असे उद्गार जोगी आणि जोगिनी अनेकदा काढत. उधळी नाथासारखा वयस्तंभिनी विद्या म्हणजे चिर यौवन देणारा नाथ साधू हा चक्रधरांना वंदन करताना आपल्याला दिसतो. त्यामुळे विलक्षण, असामान्य देह सौंदर्य आणि त्याचबरोबर अनवरत बोलण्यातून प्रकटणारं आत्मसौंदर्य याची एकवट सुंदर मूर्ती म्हणजे चक्रधरांचं ऐतिहासिक अवतरण. अशा अवतारी पुरुषाचा चरित्र सांगणारा लीळा चरित्र हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये श्रेष्ठ ग्रंथ ठरावा यात कोणती शंका नाही. पण नुसतं देह सौंदर्य नाही, आत्मसौंदर्य. काही गोष्टी आठवतात का बघा? पैजेचा ससा, त्याचा पाठलाग करणारे शिकारी लोक, त्यांच्यामध्ये लागलेली होड म्हणजे पैज आणि त्या सगळ्यांचं हृदय परिवर्तन करणारे चक्रधर. एथ शरण आले या काही मरण असे, असं सशाबद्दल म्हणणारे आणि त्याला सोडून देताना महात्मे हो जा असं म्हणणारे.
एक प्रसंग तर असा की त्यांना चोर भेटला. तो चोर त्यांच्यापासून काही चोरी करायच्या अपेक्षेने आला होता. चक्रधरान त्यानं पाहिलं, चक्रधरांचे विचार ऐकले किंवा बोलणं ऐकलं, आणि तो चक्रधरांनी महात्मा म्हणावा एवढं त्याच्या कुमतीचं हरण झालं. असा प्रसंग आपल्या समोर येतो. त्या चक्रधरांचं व्यक्तिमत्व लक्षात. गुरं राखायला सांगितली, गुरं राखतायत. आदिवासी मुलांच्यावर खेळायला सांगितलं, खेळतायत. कोणी महापंडित आला तर येऊ दे, नाही तर राहू दे म्हणतायत. महादेव रामदेवराव सारखा राजा आला गेला, त्याचा पत्ता नाही. सोन्याच्या राशी पुढे ओतल्या तरी त्याला किंमत नाही. उलट सामान्यातला सामान्य परिवारामधला भक्त आला आणि अशा प्रकारची एक पोळलेली सून आली, सासरी पोळलेली, पोळलेली म्हणजे मानसिक सून आली, तर चक्रधरांची एका पुरुषाची वाणी तिला माझं माहेर की गा असं वाटतं. इतकी आर्तता, इतका प्रेम, त्याचा वर्षाव चक्रधर करतात. तिसरी गोष्ट सांगायची तर श्रद्धा. चक्रधर जेव्हा रुद्धिपूरला जातात, तेव्हा रुद्धिपूरला रुद्धिपूर म्हटलेलं त्यांना आवडत नाही, ते त्याला परमेश्वरपूर म्हणतात. तिथली धूळ सुद्धा आपल्या मस्तकी लावतात. पंथ प्रवर्तक एवढा श्रद्धाळू असेल तर त्याच्यापाशी जमलेली सगळी मंडळी व्युत्पन्न पंडित होती. व्युत्पन्न पंडित आणि सामान्य माणसंही होती. त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे चक्रधरांनी केलं. आणि अशा व्यक्तिमत्वाचं रूप जर कोणत्या वाङ्मय संपदेमध्ये दिसत असेल तर ते लीळा चरित्र ग्रंथामध्ये आलेलं आहे. याच्यातून सूत्रपाठ जन्मला, याच्यातून दृष्टांत पाठ जन्मला, हे आपल्याला दिसतच. आता आपण वाङ्मय संपदेचा विचार करतोय ना, मग बघा, समजा आज एखाद्यानं अभ्यासकानं मला विचारलं, महान भाव मला संप्रदाय समजून घ्यायचा आहे, काय करू? मी उत्तर देईन, लीळा चरित्र, संपादक डॉक्टर शंगो तुळपुळे, 3 भाग आहेत, पूर्ण वाच. आणि वाचताना त्याला चरित्र कळणार नाही, ते तर कळेलच, पण महान भाव संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान आणि आचार धर्म कळेल. आणि तो बोली भाषेतून कळेल, गोष्टीतून कळेल, घरगुती भाषेतून कळेल. काठिण्य कुठंही आडवं येणार नाही. मला सांगा, मला कुठल्याही संप्रदायाचं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर मला माझी बुद्धी, माझी प्रज्ञा, माझा अभ्यास जरा उंच करावा लागतो ना. गरज पडली तर शब्दकोशाची मदत घ्यावी लागते ना. संज्ञा कोश समजून घ्यावा लागतो ना. म्हणजे आपण स्वच्छ बोलतो, कादंबरी वाचल्या का तत्वज्ञानाचा ग्रंथ वाचू शकत नाही. पण लीळा चरित्राचं वैशिष्ट्य असं की जरा त्या यादवकालीन मराठी भाषेची मोडणी तुम्हाला कळली, यादवकालीन मराठी भाषेची मोडणी तुम्हाला कळली, तर पाण्यातून नौका जावी तितक्या सहजतेने तुम्ही लीळा चरित्रातला शब्द आणि शब्द समजून घेऊ शकता. मी विचार मंचाच्या वतीने आवाहन करतो, आपण एकदा वाचून बघा. अहो, लीळा चरित्र म्हणजे चक्रधरांच्या व्यक्तित्वाचा, कवित्वाचा, कार्यकर्तृत्वाचा आरसा आहे. बिलोरी आरसा आहे. अंतर्बाह्य प्रकाशमय असं लीळा चरित्र आहे. आणि ते निर्माण करणारा माहीम भट सुरुवातीच्या कालखंडामध्ये एवढा गर्विष्ठ होता की तो म्हणत असे, एक आकाशात सूर्य आहे आणि मी पृथ्वीवरचा अपर सूर्य आहे. अपर म्हणजे दुसरा. सगळ्या जगाला मी तृणवत मानतो, तृणवत. म्हणून तो आपल्या पायामध्ये गवताची वाकी घालत असे. दिवसा जाताना हातात मशालही कदाचित घेत असेल. आणि असा चक्रधरांना शरण येताना चक्रधरांना हरवण्यासाठी आला होता. 5-10 मिनिटांमध्ये त्याचा अहंकार वितळून गेला आणि आयुष्यभर तो प्रथम चक्रधर, मध्ये गोविंद प्रभू आणि नंतर पुन्हा चक्रधर असा कालक्रम करता झाला. हीच गोष्ट केशवबासांची, हीच महदंबेची, हीच भट्टोबास म्हणजे नागदेवाचार्यांची, ही विश्वनाथ बाळापूरकरची, हीच रवळो व्यासाची. ही माणसं विद्वान आहेत, पण चक्रधारा परिस स्पर्श आहे. त्याने सगळ्यांना विलक्षण सामर्थ्य प्राप्त करून दिलंय. म्हणून माहीम भटाचे उपकार आहेत.
की त्यानं वाङ्मय संपदेमधलं शिरोभूषण म्हणजे चक्रधरांचं संपूर्ण व्यक्तित्व कविता दाखवणारा लीळा चरित्र ग्रंथ आपल्याला दिला. आणखीन एक या वाङ्मयाचा फायदा आहे. वाङ्मयामधून आपण तत्कालीन सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊ शकतो. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी नीट वाचली, त्यातले दृष्टांत पाहिले तर तत्कालीन सामाजिक परिस्थिती कशी होती हे लक्षात येत. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीमध्ये शब्द येतो त्रिमाली धवळारे, म्हणजे 3 मजले पांढरी शुभ्र घर. आता 3 मजली घरं कुठं पाहिली ज्ञानदेवानी? देवगिरीला पाहिली. किंवा किती श्रीमंती होती, एकीकडे गरिबी होती पण इकडे किती श्रीमंती होती, तर द्राक्षाच्या वेलीला दूध घातलं जायचं खत म्हणून अशी श्रीमंती होती. अशा गोष्टी आपल्याला सामाजिक परिस्थिती म्हणून या पंथमान्य ग्रंथातून मिळतात. तसं ज्ञानेश्वर पूर्व 100 वर्षामध्ये यादवकालीन समाजाचा इतिहास, राजकारण, अर्थकारण, सांस्कृतिक समजुती, त्या कालखंडातल्या म्हणी, त्या कालखंडातले वाक्प्रचार, त्यावेळची घरगुती बोली भाषा याचं साक्षात दर्शन शिंपल्यात समुद्र त्याप्रमाणे लीळा चरित्रातून आपल्याला घडतं. हे सामाजिक अंगानं सुद्धा किती अंग झाली बघा. भाषेचं अंग आहे यादवकालीन मराठी अस्सल, ज्याच्यामध्ये फारसी भाषेचा शब्द नाही, आक्रमण नाही, शुद्ध यादवकालीन मराठी. पुन्हा बोली भाषा, तिच्यामध्ये आता सांगितलेले सामाजिकतेचे पैलू, त्याचं प्रमुख असणारं चक्रधरांचं व्यक्तिमत्व, त्यांची ती कृपा, त्यांचा तो कळवळा, त्यांच्याकडे आली माणसं, एक पोर्ट्रेट गॅलरी म्हणावं त्याप्रमाणे व्यक्तिचित्रांची मालिकाच्या मालिका ही जेव्हा लीळा चरित्रातून प्रकट होते, तेव्हा वाङ्मय संपदा म्हणून जेव्हा आपण महानुभाव संप्रदायाचा विचार करतो, तेव्हा मी म्हटलं तसं ओंकाराचं स्थान, ओनामा, श्रीकार सर्व दृष्टीनं, नुसतं प्रस्तावना प्रास्ताविक नव्हे, कळस सुद्धा हा लीळा चरित्रात भेटतो असं लक्षामध्ये येईल. वाङ्मय संपदेच्या पुढच्या पैलूकडे जाताना लीळा चरित्रातून दृष्टांतपाठ सूत्रपाठ आला हे बघणं इष्ट ठरेल. पण म्हाइंभटा व्यक्तिविषयी ध्यानामध्ये घेताना त्याचा दुसरा एक ग्रंथ आपण लक्षामध्ये घेऊया. ते लीळा चरित्राचं धाकटं भावंड आहे, सर्वार्थानं धाकट आहे. जे लीळा चरित्र एवढं त्याचं वाङ्मयीन सामर्थ्य नाही आहे, पण भावंड जरूर आहे. त्यामुळे म्हाइंभटाचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रकट झालेलं आपल्याला दिसतं. आणि ते म्हणजे चक्रधर या पंचकृष्णातल्या शिरोभूत कृष्णाचं चरित्र लीळा चरित्रात आल्यानंतर त्यांचे गुरु असणारे जे गोविंद प्रभू, रुद्धिपूर वासी गुंडम राऊळ, एक भाग्य असं की चक्रधरांच्याच आज्ञेनं हा म्हाइंभट गोविंद प्रभूंच्या जवळ जास्त काळ होता. चक्रधरानंतर गोविंद प्रभूचं निर्वाण आहे, तेव्हा म्हाइंभट त्यांच्या जवळ होताच अंत्यसमयी, पण चक्रधरांचं असताना सुद्धा या परमगुरुजवळ होता. म्हणून एक लेखकापाशी लेखन विषयाबद्दल जिव्हाळा लागतो, तो म्हाइंभटापाशी आपसूक आलाय असं लक्षात. त्याच्यातून त्यानं रुद्धिपूर वर्णन यासारखा सुंदर ग्रंथ लिहिलेला दिसतो. बालपणापासून लीळा येतात. उदाहरणार्थ गेल्या खेपेला मी तुम्हाला तत्वज्ञान सांगताना म्हटलं होतं की देवता समूह म्हणून 9 समूह मानले जातात. या देवता ईश्वर नव्हे, ती ईश्वर फक्त तुम्हाला मोक्ष देतो, भक्ती श्रेष्ठत्व देतो. देवता तुमच्या कर्माची फळं देतात. आता ज्या कालखंडामध्ये गोविंद प्रभू लहान मूल म्हणून, छोटा मुलगा म्हणून रुद्धिपूर मध्ये एक वेडा बागडा पण अत्यंत प्रामाणिक असा मुलगा म्हणून वावरत होते, तेव्हा त्यांच्या शरीरापासून माग तेजाची राशी, तेजाचं वलय अशा प्रकारे पडलेलं पाहिलं गेलं. आणि महानुभाव संप्रदाय त्यावेळी नव्हता, पण लोकांच्या मुखातून शब्द आले,
हा देवतावतार नव्हे, ईश्वरावतार की गा. या शब्दाकडे आज आपण बघितलं की लक्षात येतं की 9 देवता समूहातले गुंडमराव नाहीत, पंचकृष्णातले ते ईश्वरावतार आहेत. अशी सुरुवात बालपणीच्या खेळापासून. गुंडमरावळांचं व्यक्तिमत्व आज तुम्हाला कळावं म्हणून मी सांगतो, अगदी थेट आपल्या गाडगे बाबांसारखं होतं. गाडगे बाबा जर डोळ्यासमोर येत असतील तर गुंडमराव दिसतील. अत्यंत विरागी, असंग्रह, अपरिग्रह, याच बरोबर अत्यंत मायाळू, त्याचबरोबर नैष्ठिक ब्रह्मचारी, कडकडीत विरागी, सर्वाभूती प्रेम करणारे व्यक्तिमत्व. आज 2025 मध्ये आपल्याला कळणार नाही, पण मी अभ्यास म्हणून काही शब्द उच्चारतो. गोविंद प्रभू रुद्धिपूरमध्ये वावरत असताना भिक्षा कुठं मागत? शब्द बघा, शेतकरी कुणबी असेल तर त्याच्या घरी जाऊन जेवणारे, मातंगाच्या पाणपोई जाऊन पाणी पिणारे, महार वंशीयाच्या घरचं अन्न भक्षण करणारे. समता काय असते हे आपल्या कृतीतून दाखवणारा हा महापुरुष. पर ते नाथपंथी आहेत, सिद्ध योगी आहेत, आणि म्हणून ते पर्जन्याला बोलावू शकतात. मुक्या मौनी माणसाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला वाचा देऊ शकतात. आपल्यापासून काही अंतरावर असणाऱ्या गायीचं अंतरावरून दूध काढू शकतात. नुसता हात फिरवून स्पर्शानं सर्पाचं विष उतरवू शकतात. या सगळ्या सिद्ध पुरुषांच्या लीळा आहेत. पण विशेष आहे, हा जो आपला महान भाव संप्रदाय आहे ना, त्यांनी सिद्धीची प्रसिद्धी कधीही न करता त्या सिद्धीमधून भक्तीची अमूर्त सिद्धी आपल्याला मिळवून दिली, हे त्यांचं मोठेपण आहे. नाहीतर वाटमारी केल्यासारखे सिद्धी आपल्याला पंथ मार्गात अडवतात. त्याची उदाहरणं कित्येक आहेत. पण गुंडम राऊळ असू देत, चांगदेव राऊळ असू देत, चक्रधर असू देत, ही सगळी माणसं अहो असामान्य असून सामान्यासारखी जगली, सामान्यांची सुखदुःख हेरली, आपल्या जवळच्या भक्तीच्या संजीवनीनं त्यांची संसाराची विषबाधा त्यांनी उतरवली. आणि याची साक्ष वाङ्मयी संपदा आहे. का वाङ्मयी संपदेचा अभ्यास करायचा संप्रदाय समजून घेताना? तर हा 100% पुरावा आहे. या सांगोवांगीच्या गोष्टी नाही आहेत, या दंतकथा नाही आहेत, या बाजार गप्पा नाही आहेत, त्या लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. आणि अस्सल 13व्या शतकात माझ्या मायबोली मराठीमध्ये गद्यात लिहून ठेवले आहेत. हे त्याचं मोठं विलक्षण वैशिष्ट्य. आपली मराठी भाषा नामदेवराय म्हणतात तसं 56 भाषाचा केलासे गौरव, अशी 56 बोली भाषांची आहे. 10-12 कोसावर भाषा बदलते. कोल्हापुरी ढंग वेगळा, सोलापुरी ढंग वेगळा, आपला पुणेरी ढंग वेगळा. मग तुम्हाला मला वऱ्हाडी नावाची जी बोली भाषा आहे, एक मोठी बोली भाषा आहे, मराठवाडी बोली भाषा आहे, नागपुरी बोली भाषा आहे. ही जी वऱ्हाडी मराठी भाषा आहे ना, तिचं अस्सल 13व्या शतकातलं रूप पाहायचं असेल तर हे 2 ग्रंथ गद्यात उपयोगी पडतात. एक रुद्धिपूर वर्णन तथा गोविंद प्रभू चरित्र आणि लीला चरित्र तथा चक्रधर चरित्र, 2 मोठ्या गद्य ग्रंथांचा आपण परिचय करून घेतला. आता जाऊया दृष्टांत पाठ. मी आताच म्हटलं ना, या माणसानी सिद्धी म्हणजे कामारी दासी आहे असं तिला वागवलं. सिद्धी म्हणजे शंकरानं मस्तके अर्पण केली गंगा नाही मानली प्रसिद्धीसाठी, कामारी दासी. आणि म्हणून चक्रधर लीळा चरित्रामध्ये दृष्टांत सांगून सिद्धांत सांग. काय घडतं बघा, मी पंथ प्रवर्तक, एवढे लोक मला मानतात, माझं द्वैती तत्वज्ञान, मी भगवंताशी बोलू शकतो, एवढा साठा माझ्याजवळ आहे. पण तो लोकांच्या पर्यंत पोचायला पाहिजे असेल तर डोंगरावर पाऊस पडून चालत नाही. तो नदीच्या माध्यमातून,
काळ्या आईपर्यंत यावा लागतो, जमिनीपर्यंत यावा लागतो. यासाठी सोपा मार्ग आहे दृष्टांत. गेल्या खेपेला आठवतं का बघा, धड तुटले याही जीवे परमेश्वरा ते न सोडावे, हे मुंगळ्याच्या दृष्टांतातून सांगितलं होतं. तशा अनेक दृष्टांतांचा पाठ म्हणजे दृष्टांत पाठ. एक गाजलेला दृष्टांत आहे, शेवाळलेल्या दगडाचा दृष्टांत. मला सांगा, कुणाला अनुभव नाही? प्रत्येकाला गुडघाभर पाण्यातून जाताना शेवाळलेला दगड पाताळ लोक दाखविल हे आपल्याला माहिती असतं. प्रत्येकाचा तो अनुभव आहे. आता दृष्टांत पाठात 3 गोष्टी असतात. एक त्याला शीर्षक असतं, 4 गोष्टी. शेवाळलेल्या दगडाचा दृष्टांत हे संपादकांनी दिलं असतं. मुळात काय आहे? सूत्र, दृष्टांत आणि दार्ष्टांतिक, म्हणजे त्या दृष्टांतावरून काढलेला सिद्धांत, आणि त्याचं अगदी छोटं रूप म्हणजे सूत्र. आता सूत्र काय बरं? तर भगवद्गीता सांख्यांच्या प्रकृतीच्या भाषेत 3 गुण सांगते, सात्विक, राजस, तामस. त्यातला धर्म कुणाला सांगावा? अगदी गीतेतील 18व्या अध्यायामध्ये म्हटलंय, गीता ज्ञान यज्ञ कुणाला सांगावा? ज्याला इच्छा आहे त्याला. तसं मला धर्म सांगायचा असेल तर शक्य असेल तर दलितोद्धार गोष्ट वेगळी, दलितोद्धार, पतितोद्धार ही गोष्ट वेगळी. पण सामान्यपणे धर्म कुणाला सांगावा? तर सत्वगुणी माणसाला सांगावा. मग सूत्र काय? राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. तर दृष्टांत काय बरं? शेवाळला खडक असे, मराठी सगळं समजतं बघा. शेवाळलेला खडक असे, तयावरी पावो ठेवोची नये. यदि ठेवीजे तरी निरसवनी पडिजे. निरसनी हे संस्कृत वळण आहे. आपण आज मराठीमध्ये पडताना निसरून पडलो म्हणतो, निसरून. इथं निरसवनी पडिजे, अक्षर मागं पुढे असे होतात. शेवाळला खडक असे, तयावरी पावो ठेवोच नये. जरी ठेवीजे, त्या दगडाला काय होत नाही, तुम्ही निसरवनी पडिजे. आणि मग दाष्टांती कैसे? तैसा तामसा प्रती धर्म सांगीजे ना. तामसा माणसाला सांगू नका. जरी बोलीजे तरी स्वतः दुःखात त्याची पडीजे. त्याच्यावर काहीच होत नाही, तो नर्मदेतला गोटा आहे. पण तुम्हाला दुःख होतं, 4 शिव्या ऐकाव्या लागतात, का बडबड करताय म्हणून. म्हणून राजसा तामसा धर्मी अधिकार नाही, हे त्यातल्या त्यात बरं. पुन्हा सांगतो, ज्याला कुणाला पतितोद्धार करायचा आहे त्याला 4 शिव्या पण खाव्या लागतील आणि ओव्या गाव्या लागतील. तो बाजूला ठेवूया. आपण सामान्याबद्दल बोलतोय, राजसा तामसा धर्मी अधिकार नाही. आता ह्या ज्या काही दृष्टांत पाठाची रचना आहे, त्या दृष्टांत पाठाबरोबरच लीळाचरित्रातून झाली ती सूत्रपाठ. सूत्रपाठ म्हणजे अगदी योग्य शब्द वापरलेला आहे की उपनिषद आहे. उपनिषदामध्ये ज्याप्रमाणे छोटी छोटी वाक्य असतात, आत्म्याचं वर्णन करताना आत्मप्रीती ही जगातली सर्वोच्च प्रीती हे सांगताना एकीकडे सिद्धांती, एकीकडे वटबीजाचा दृष्टांती. उपनिषदांचा हा जो दृष्टांत सिद्धांतांचा गुण आहे, तोच मुळी सूत्रपाठामध्ये सूत्राच्या रूपानं आलेला दिसतो. मी काही सूत्र सांगतो. धड तुटले याही जीवा परमेश्वरा ते न सोडावे. बाई परम प्रीती कीजे, विशिष्टी प्रीती न कीजे. परम प्रीती म्हणजे परमेश्वरावर प्रेम करा, बरोबरीच्या माणसांच्यावर प्रेम करू नका. आता चमत्कारिक वाटेल, मग मदत नाही का करायची, माणुसकी नाही का? आहे. पण अति स्नेह झाला ना की त्यातच अडकून पडाल आणि देवाला विसराल. प्रपंचातले काबाड कष्ट करा, पण प्रपंचातले काबाड कष्ट करताना परमार्थाची कामधेनू जर भेटत असेल तर तिला विसरू नका ना. विशिष्टता हे संकुचित आहे.
परमेश्वर प्राप्ती ही व्यापक. किती साध्या गोष्टी आहेत बघा. पहाटे उठावे हा शब्द आहे. पश्चात पहारी उठीजे. पश्चात प्रहरी म्हणजे रामप्रहरी. रामप्रहरी उठीजे तो सारस्वतू काळू. तो सरस्वतीची उपासना करण्याचा काळ. पुढे शब्द वापरलाय, देवता हृदयासी ये. नाव आपण रामप्रहरच ठेवलंय ना. सूर्योदयापूर्वी उठावं, सूर्याचं स्वागत करावं, आणि तो जो सात्विक काळ आहे त्या काळाचा परिणाम म्हणून देवता, आता परमेश्वर नाही म्हटलेलं, पण देवता राहावयासी आहे. अगदी शंकराचार्यांची आठवण होते, ते शब्द वापरतात, संसारू म्हणजे दीर्घ स्वप्न की गा. इथे पटणार आहे बघा. जाग आली की स्वप्न संपतं, पण बराच वेळ स्वप्नातल्या आठवणी राहतात. संसार भणीजे दीर्घ स्वप्न की गा. 8 मिनिटाचं 8 सेकंदाचं नाही, 100 वर्षाचं. दीर्घ, सुदीर्घ, प्रदीर्घ, पण स्वप्नच ना. संसारू भणीजे दीर्घ स्वप्न की गा. किंवा ते सांगतात, ज्ञाने वीण वैराग्य ते काये करू बापे या. नुसतंच वैराग्य प्राप्त झालं, नुसतंच उग्र अवतार धारण केला, आणि अंतःकरणात कोणाबद्दल, अगदी परमेश्वराबद्दल सुद्धा प्रेम नाही, ज्ञान नाही, तर वैराग्य घेऊन काय करायचं. ते वैराग्य सूत्रपाठातला शब्द आहे. दुसऱ्यांच्यावर फक्त वसवस करतं, स्वतःला शहाणा समजतं आणि वसवस करतं. ते वैराग्य नको. ज्ञाने वीण वैराग्य. कशासाठी वैराग्य? ज्ञाने वीण वैराग्य ते काही करे बापे या. अशा प्रकारचे सूत्रपाठाचं दर्शन आपल्याला घडतं. हे झालं गद्याचं. पण गद्या इतकंच वारकरी आपल्या महानुभाव संप्रदायाचं वाङ्मय हे पद्यात्मक सुंदर आहे. पुन्हा गद्यात्मकतेकडे जाता येईल, पण आपण ईशद दर्शन घेतोय ना. तर पद्यात्मक वाङ्मयामध्ये अक्षरशः ज्यांना मानदंड म्हणता येतील असे 2 ग्रंथ आहेत. तो पहिला ग्रंथ म्हणजे महदंबेचे धवळे, आणि दुसरा ग्रंथ म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरीची आठवण होईल अशा प्रकारचं नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर. याशिवाय उद्धव गीता आहे, शिशुपाल वध आहे, पण ते संदर्भाने घेऊया. महत्वाचे ग्रंथ कोणते? महदंबेचे धवळे. ही महदंबा कोण? महदा म्हणजे महदा ईसा. हिचं काही नागदेवाचार्यांशी नातं सुद्धा आहे. बालपणी विवाह झाला, वैधव्य प्राप्त झालं, आणि आपल्या भावाबरोबर नागदेवाचार्यांच्यावरती एकदा चक्रधरांना अनुसरली. ती अनुसरली. तिला म्हातारी म्हटलं जातं प्रेमानं, इतकं तिचं वय आहे. आणि चक्रधरांच्याकडे तिचं स्थान स्पष्ट वक्ती म्हणून आहे. ती बोलायला मोठी परखड आहे, पण इतकी मोठी आहे की चक्रधरांनी सांगितलेले अनेक दृष्टांत, सूत्रपाठ, लीळा या महदाईसेनं विचारलं म्हणून सांगितल्या गेले. अर्जुनानं विचारलं म्हणून गीता सांगितली. इतकी विचारणारी ती आहे की तिला चक्रधर भेटले की इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यापेक्षा तुमच्या पूर्व आयुष्यात काय झालं, मग पैठणला येताना पुढे कुठं होता, ते सालबेडीचा डोंगर कसला, हे ती विचारतीये. म्हणून प्रेमाने म्हटलंय, म्हातारी जिज्ञासक, म्हातारी चर्चक, म्हातारी एथ काहीतरी पुसतची असे. आता एथ ही चक्रधरांची लकभूत. ते स्वतःकडे हात करायचे, त्यांना ईश्वरावतार आपण आहोत अशी खात्री होती, म्हणून एथ या भगवंताला पुसतची असे. किंवा नागदेवाचार्य तिच्याबद्दल बोलताना म्हणतात की खरोखर ही जी आहे ती म्हातारी धर्मरक्षक. नागदेवाचार्यांनी 32 वर्ष 33 वर्ष चक्रधरांच्या नंतर महानुभाव संप्रदाय चालवले, 33. ते सांगतायत की ही जी म्हातारी म्हणजे महदंबा आहे ती धर्मरक्षक, जिज्ञासक, चर्चक, स्पष्ट वक्ती आणि विलक्षण गोष्ट. स्त्री असल्यामुळं उत्तम रांगोळ्या काढणं आणि विलक्षण ताकदीची सुगरण हे तिचं वैशिष्ट्य होतं.
वैधव्य आलं म्हणून आयुष्य कसं तरी न घालवता एका संप्रदायाची माय माऊली होण्याचं सामर्थ्य त्या महदंबेनं प्रकट केलं. आणि तिने जे ग्रंथ लिहिले तेही पुन्हा स्त्री स्वभाव सुलभ धवळे. धवळे म्हणजे काय? धव म्हणजे नवरा, नववर. आणि त्याच्यासाठी म्हटलेल्या ओव्या म्हणजे आली, आवली, दीपावली. आता कोण नवरा? नवरा म्हणजे श्रीकृष्ण. कोण नववधू? रुक्मिणी. घटना घडली द्वापर युगात, पण कलियुगामध्ये त्यांच्याशी समरसून स्वतःला जणू काही रुक्मिणीची सखी मानून महदंबा धवळ्यांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध लिहिते. आणि ते सगळं ओवीबद्ध आहे. ओवी आणि अभंग हे तुमचे माझे अस्सल मराठी लोकछंद आहेत. छंद आहेत. मात्रावृत्त, अक्षर गणवृत्त नाही आहेत. ओवी आणि अभंग ही ओवी स्त्रियांच्या मुखी प्रथम जन्मली. माझे एक प्राध्यापक म्हणायचे की श्रमाची ओवी नंतर भक्तीची ओवी झाली. श्रमाची ओवी जात्यावर दळताना जन्मली आणि ज्ञानेश्वरांच्या हातामध्ये आल्यानंतर ती अमृताची ओवी झाली. हा आमचा छंद आहे. त्या ओवी छंदामध्ये धवळी आहे. एक प्रसंग बघा, म्हणजे ईशद दर्शन घडेल. तो जो विप्र होता, सुदेव नावाचा ब्राह्मण, तो रुक्मीचा विरोध आणि वडिलांचा विरोध, भीमकाचा विरोध मोडून रुक्मिणीची प्रेम पत्रिका घेऊन रुक्मिणीकडे आला, आपल्या कृष्णाकडे आला. कृष्ण ही रुक्मिणी हारण्यासाठी आला, एकटा आला, इतरांची सेना न घेत. आणि प्रसंग बघा, कृष्ण वेशीपर्यंत पोचला असं रुक्मिणीला राजवाड्यातल्या सौध्यात असताना कळलं. तिथून ती दूरवरून कृष्णाला बघू लागली. कदाचित तिला कृष्णाचं दर्शन झालं आणि तिला वाटायला लागलं की सौधावरून उडी मारून मी कृष्णचरणी पोचू का? तेव्हा तिला थांबवण्याचं काम जवळच असलेल्या पत्र घेऊन आलेल्या विप्रानं केलं. नाही, पत्र घेऊन गेलेल्या विप्रानं केलं, पण इथे शब्द विप्रानं अडवलं अशा प्रकारचा उल्लेख आहे. शब्द बघा, सौंदर्य श्रीकृष्ण देखियला झळकला, तव तिचे आकर्षिले चित्त, कैसी संभ्रमित झाली, कैसी संभ्रमित झाली, माडी वरून या झेप घाली. कैसी संभ्रमित झाली, माडीवरून या झेप घाली, तव विप्रे सावरली, मग सांभाळली ती बाळा. अशा भाषेत ओबड धोबड आहे, पण अशा भाषेमध्ये धवळी येतात. उत्तरार्धात काय आहे तर काही विनोदी प्रसंग सुद्धा आहे. उदाहरणार्थ, पूर्वार्धात आहे रुक्मिणी हरण आणि उत्तरार्धामध्ये रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणी विवाह. नाथाने एक स्वतंत्र काव्य रचून तर रचलं. त्याच्यामध्ये रुक्मीचा पराभव झाला. त्या धवळ्यामध्ये प्रसंग येतो की कृष्णानं म्हणे रुक्मीला प्रथम रथाला बांधलं. मग रुक्मिणीने विनंती केली, भावाचा अपमान करू नका, म्हणून रथाचं सोडलं. पण सोडता सोडता त्याला शिक्षा म्हणून त्याच्या मिशांच्या पैकी अर्धी मिशी तलवारीने कापली आणि डोक्याचाही अर्धा भाग तलवारीने कापला. रुक्मिणीला राग आला आणि ती कृष्णाला म्हणाली, हे काय? उत्तर मिळालं, मेवणा म्हणून थोडी चेष्टा केली. आपल्याला माहिती आहे ना, मेवण्याला कान पिळीचा मान मिळतो. तिथं मेवणा म्हणून थोडी चेष्टा केली. विचार करा, चक्रधरांच्या महान भाव संप्रदायाकडे वृक्ष आणि शुष्क म्हणून कोणी बघत असेल, बघू नये पण बघत असेल, तर त्यानं धवळ्याची थोडी गोडी चाखावी की भक्ती केवढी प्रीतीच्या अंगाने प्रकट होते हे सहजपणे आपल्या लक्षात. आता दुसरा मानदंड ग्रंथ जे नरेंद्राचं रुक्मिणी संयुक्त, पण ही कमल पुष्पाची एक पाकळी नाहीये, हे सप्त पाकळ्यांचं कमळ आहे. आता आपण सगळे ग्रंथ काही बघणार नाहीये, पण ते सप्त पाकळ्यांचं कमळ जे आहेत त्याच्यामध्ये मुख्य पाकळी नरेंद्राची आहे. पण इतरांचं ईशद दर्शन घेऊया. ग्रंथाचं नाव रुक्मिणी संयुक्त, ग्रंथकर्ता नरेंद्र,
ग्रंथाचं नाव शिशुपाल वध, ग्रंथकर्ता भास्कर भट बोरीकर. मी आपल्याला थोडक्यात सांगतो, माहीम भट आणि भास्कर भट या दोघांची योग्यता एका नाण्याच्या दोन बाजू अशी आहे. तुम्हाला गद्य पाहिजे असेल तर माहीम भट लीळाचरित, आणि तुम्हाला पद्य पाहिजे असेल तर भास्कर भट, नरेंद्र नाही, भास्कर भटाचं शिशुपाल वध आणि उद्धव गीता. पद्यामध्ये दोन ग्रंथ महान, गद्यामध्ये तो ग्रंथ महान, मिळून महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मय संपदेचं खणखणीत नाणं होतं, सुरती रुपया होतो, असं आपल्या लक्षामध्ये येईल. शिशुपाल वधाची कथा काय? 100 अपराध झाल्यानंतर सुदर्शन चक्रानं मोक्ष. आणि उद्धव गीता म्हणजे काय? भागवताचा 11 स्कंद. ही अर्जुन गीता नाहीये, ही उद्धव गीता आहे. ती उद्धवाला भागवत धर्म सांगणारी गीता आहे. व्यासानीच रचना केली. भागवत पुराणाचा 11 स्कंद आहे, ज्याच्यावर नाथांचं एकनाथी भागवत नावाचं 18,000 ओव्यांचं काव्य आहे. पण ते दुसऱ्या क्रमांकाचं काळाच्या दृष्टीनं. पहिला क्रमांक केवळ 800 ओव्या, पण उद्धव गीता हे भास्कर भटाचं पहिलं काव्य 11 स्कंधावरचं. तर उद्धव गीता शिशुपाल. पुढे जाऊया. त्या ब्रह्मदेवानं कृष्ण चरित्रामध्ये कृष्ण हा अवतार आहे की नाही हे पाहण्यासाठी वासरं पळवली. वत्स, याला अस्सल मराठी शब्द वच्छ, असं वच्छाहरण, ब्रह्मदेवाचा गर्व विनाश आणि श्रीकृष्णाचं अवतारित्वाची खूण दामोदर पंडितानं रंगवली. भगवद्गीतेत 13वा अध्याय आहे. त्याच्या जी ज्ञान लक्षणं आहेत ही रंगवण्याचं काम ज्ञान प्रबोध नावाच्या ग्रंथात पंडित विश्वनाथ करतो. सगळी व्युत्पन्न मंडळी आहेत, पंडित विश्वनाथ. आणि कशी करतो? तर ती ज्ञान लक्षणं वाचताना जणू ज्ञानेश्वरी मधला एखादा उतारा वाचतोय इतकं साम्य वाटत. तो स्वतःच म्हणतो, करोन या गीतेची भिंती ज्ञानचित्र पाडियले. गीतेची भिंत करून बघा, वारकऱ्याने गीता प्रिय आहे, महान भाव्याने गीता प्रिय, दोघांचाही बालकृष्ण श्रीकृष्ण आहे, हे कृष्ण भक्त आहेत. अशा स्थितीमध्ये करून या गीतेची भिंती ज्ञानचित्र पाडियले. दत्तात्रय प्रभू हे पंचकृष्णातले एक. ते जसे गिरनार पर्वतावर आहेत असं आपण म्हणतो, तसं मुख्यतः सह्याद्री वर्णनात सह्याद्री पर्वतावर आलेत. म्हणजे आपला सह्याद्री, विंध्याद्री सारखा सह्याद्री, त्या सह्याद्री पर्वतावर ते आलेत. त्याचं वर्णन येतं एकमुखी दत्तात्रय सह्याद्री वर्णन. आणि 7वा ग्रंथ अप्रतिम आहे. वारकऱ्याला पंढरपूर आणि आळंदी देहूच्या पलीकडं काय आवडतं का? तसं सगळ्या महान भावियांना पैठण पेक्षाही रुद्धिपूर आवडतं. जरा आज आठवण करा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या संवर्धनाचं जे नवं विद्यापीठ निर्माण झालंय अलीकडं, ते रुद्धिपूरला झालंय. तसं रुद्धिपूर छोटं गाव आहे, पण मराठी भाषेचं स्वतःचं विद्यापीठ हे रुद्धिपूरला 2 वर्षापूर्वी स्थापन झालेलं आहे. रुद्धिपूर म्हणजे महान भावियांची पंढरी. आणि हे जी सगळी मंडळी आहेत ना, या मंडळींना स्थान महात्म्य सुद्धा महत्वाचं वाटतं. म्हणजे जेव्हा त्या सह्याद्री वर्णनाचा विचार येतो तेव्हा तिथलं काय काय रंगवलं जातं. एका अर्थानं बघा, जरा समजण्यासाठी मी विधान करतो, रुद्धिपूरचं आजही मला दर्शन घ्यायचं असेल, आजही मला दर्शन घ्यायचं असेल तर प्रवासी मार्गदर्शिका एवढ्या साध्या गोष्टीसाठी सुद्धा रुद्धिपूर वर्णन वाचावं. रुद्धिपुरात काय काय बरं? रुद्धिपूरचा परिसर, तिथलं देऊळ, तिथला राजमठ, तिथलं रायांगण, तिथलं सरोवर, तिथलं उंबरवट, तिथली पडशाळा, तिथलं महाद्वार, तिथला उंबरठा, तिथला ओटा, ज्या ठिकाणी गोविंद प्रभू चक्रधर बसले, ती स्थानं सुद्धा महान भावियांना पुण्यशील, पुण्य पावन वाटतात. ओटा गोटा सुद्धा. असं सगळं वर्णन दिसतं. पुन्हा मागे येऊया. अशा या सगळ्या 7 पाकळ्यांच्या कमळामध्ये
विलक्षण सुंदर जर काय असेल तर नरेंद्राचं रुक्मिणी स्वयंवर. हे काव्य मुळामध्ये 1800 ओव्यांचं आहे. धवळ्यातली कथा आणि नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरातली कथा एकच आहे, रुक्मिणी स्वयंवर. अहो कृष्ण आठवला ना की रुक्मिणी आठवतेच. खरं सांगू, भगवंत कृष्ण जो आहे त्याला गृहस्थाश्रमात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर रुक्मिणीने केलं. आणि रुक्मिणी असल्यामुळं तो कृष्ण तुम्हाला मला आणखीच जवळ येतो. मी राधाकृष्ण शब्द वापरत नाहीये, मी रुक्मिणी कृष्ण शब्द वापरतो. परमेश्वराचं गार्हस्थ गृहस्थाश्रम ती रुक्मिणी. आणि सत्यभामा पण होती, पण रुक्मिणीचं वैशिष्ट्य काय, तिच्या तुलसी पत्रानं मानलं तर भगवंताची तुला होऊ शकते. राजकन्या असून त्या पार्वतीप्रमाणे कृष्णावर त्याने शंकरावर प्रेम करणारी ही काय म्हणूया आपण प्रेम स्वरूपिणी स्त्री आहे. बर, आता 1800 ओव्यांचं काव्य सगळेच सगळे आज तुम्हाला मला मिळाले का? नाही. त्या 1800 ओव्यापैकी फक्त 900 ओव्याचं काव्य. म्हणजे कथेच्या दृष्टीनं काय बरं, तर रुक्मिणीचं पत्र घेऊन सुदैव ब्राह्मण भगवंताला भेटतो एवढंच. म्हणजे अजून रुक्मिणी हरण राहिलंय. रुक्मिणी स्वयंवर पाहिजे नंतर जोडता येईल, पण रुक्मिणी हरण तर पाहिजेच ना. इथं रुक्मिणीचं प्रेम फक्त कृष्णाला कळलं आणि ग्रंथ संपला, म्हणजे हरवला आपल्या दृष्टीने. कसा बघा, गोष्टच एक अशी आहे की त्याच्यातून महान भाव संप्रदायाला शरण येणारी माणसं काय तत्वनिष्ठ होती हे लक्षामध्ये येतं. म्हणून महान भाव संप्रदाय महान अनुभव असणाऱ्यांचा आहे. नाव नरेंद्र, यादवांच्या दरबारातला कवी, पण त्याच्याहून दोन मोठे त्याचे भाऊ मोठे कवी होते. एकाचं नाव नृसिंह आणि एकाचं नाव साल. पैकी एकानं रामचरित्र गायलं आणि एकानं नलराजाची कथा गायली. साल आणि नृसिंह या यादव दरबारी कवीनी. भाऊ कुणाचे? आपल्या नरेंद्राचे. नरेंद्र त्यांना म्हणाला, दरबारात म्हणाला, म्हणून कदाचित त्यांना खटकला असेल, घरी बोलला असतं चाललं असतं, पण दरबारात म्हणाला कथा गायचीच होती तर नलराजासारख्या एखाद्या राजाची, आणि कथा गायचीच होती तर 7वा अवतार असणाऱ्या रामाची कशाला गायली? मर्यादा पुरुषोत्तमापेक्षा पूर्ण पुरुषोत्तमाची कथा का गायली नाही असं म्हटलं दरबारात. त्या दोन भाऊ चिडून त्याला म्हणाले, मग तुझ्या आवडत्या कृष्णाची कथा तूच लिहिन. तोपर्यंत नरेंद्रानं लेखणी कागदाला लावली नव्हती, पण आतून जो काही स्फूर्तीचा झरा होता तो जिवंत होता. आणि काही दिवसात 1800 ओव्याचं काव्य त्याने दरबारात सादर केलं. चांगलं होतं कशावरून? तर त्यावेळेचा राजा महादेव का रामदेव राय असेल, यादव राजा, त्या यादव राजानं सगळे ते 1800 काव्य वाचलं आणि दरबारात तो म्हणाला, तुझ्या प्रत्येक ओवी गणिक एक एक सुवर्ण मुद्रा देतो, 1800 सुवर्ण मुद्रा देतो, हे काव्य माझ्या नावावर कर. आपल्या परंपरेमध्ये काही वेळा संस्कृत ग्रंथ वाचताना ते त्या राजाच्या नावावर सांगतात, ते त्या राजानंच लिहिलेत त्या दरबारी कवीने लिहिलेत याचा पत्ता लागत नाही. असं होतं. पण नरेंद्रानं उत्तर दिलं, लगेच उत्तर दिलं, ना राजे हो, येणे आमुचे या कवी कुळा बोलू लागैल की. बोलू म्हणजे बोल, कलंक. मी जर काव्य विकलं, नरेंद्र म्हणाल नाहीये पण मी म्हणतो, नरेंद्र म्हणाला, मनात म्हणाल असेल, कालिदासापासून आमची जी परंपरा आहे, आपण मराठी म्हणून ज्ञानेश्वर तुकारामांच्या पासून आमची जी परंपरा आहे, ते कवी तत्वज्ञ आहेत, कवी संत आहेत, कवी ते हे तो शब्दसृष्टीचे ईश्वर आहेत. म्हणून दासबोधामध्ये कवींना वंदन आहे. त्या कवीनी काव्य विकायचं, पोटचं पोर विकायचं, आत्म्याचा लिलाव मांडायचा. नाराजे येणे आमुचे या कवी कुळा बोलू लागेल की, म्हणून ती पोथी गुंडाळून तो घरी आला.
पण नरेंद्राच्या लक्षात आलं की राजा हा दरबारातला अपमान विसरणार नाही. संध्याकाळी घरी आला. एक रात्रपक हातात होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाचे दूत येणार, पकडून नेणार, काव्य ताब्यात घेणार आणि नरेंद्राचं काव्य म्हणून मी बोलू शकणार नाही, कुठल्या तरी यादव सम्राटाचं काव्य म्हणून असलं राहिलं तर मराठी ते राहिलं असतं. म्हणून त्यानं एकट्यानं एका रात्रीत आपलं काव्य नकलून घेतलं, मूळचा तिथंच ठेवला आणि 900 ओव्याचं काव्य घेऊन नरेंद्र नावाचा एक पंडित, एक कविराज 12व्या शतकामध्ये सगळं सोडून महानुभाव संप्रदायामध्ये भटोबासाना म्हणजे नागदेवाचार्यांना शरण आला. मला सांगायचंय, नरेंद्राची स्वतःच्या काव्य प्रतिभेबद्दलची आत्मविश्वासासह निष्ठा आणि माझं कृष्णाचं काव्य कुणाच्या चरणी अर्पण व्हावं. अरे चक्रधर म्हणजे श्रीकृष्णच आहेत असं 12व्या शतकात नरेंद्रासारख्या यादव दरबारातल्या कवीला वाटतं. याचा अर्थ त्या कालखंडामध्ये वायुमंडलामध्ये चक्रधरांचा पुण्यप्रभाव, पुण्याईचा प्रभाव कसा असेल हे ध्यानामध्ये येते. एक गुजराती व्यक्ती इथे येते, कृष्ण भक्त असते, गुंडमरावळींचे शिष्य होते, संस्कृत इतकंच मराठी उत्तम प्रकारे बोलू लागते, पंडित असूनही गोरगरिबामध्ये मिसळते, माहेर बनते, तिला शरण जावं असं नरेंद्राला वाटणं, यामध्ये नरेंद्राची ही गुणग्राहकता आहे आणि चक्रधरांचं चिंतामणी स्वरूप आहे असं आपल्या लक्षामध्ये येईल. अशा प्रकारचं नरेंद्रासह 7 ग्रंथ असणारी वाङ्मय संपदा. शेवट करताना या वाङ्मय संपदेनं काय केलं, काय दिलं आपल्याला, तर मराठीमध्ये, मायबोली मराठीमध्ये तिला धर्मभाषा बनवून सामान्य माणसांना कळणाऱ्या गद्य लेखनाची मुहूर्त मेढ रोवली. एक ध्यानात घ्या, ओवी किती चांगली असली तर ती पद्य असल्यामुळं आणि यमकाचे बंधन नाही म्हटलं तरी आपल्याला मराठी भाषेनं फार पूर्वीपासून पायातलं पैंजण म्हणून स्वीकारलंय. पण कधी कधी ते अडचण पण करतं. ओवीचा अन्वय लागत नाही. ते या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. या ओवीमध्ये स्वल्पविराम टाकल्याशिवाय नेमका अर्थ कळत नाही आणि स्वल्पविराम हे माय मराठीमध्ये जुन्या कालखंडामध्ये कधीच नव्हते. आता हे जे काही घडतं, इलाज नाही त्याला, पण या पद्यापेक्षा सामान्य माणसाला कळतं ते गद्य आणि त्या गद्य लेखनाची मुहूर्तमेढ. मग सूत्रपाठ, दृष्टांत पाठ, लीळा चरित्र, गोविंद प्रभू चरित्र अशी मुहूर्तमेढ. पहिले आहेत ते ओनामा, श्रीकार त्यांच्यापासून आहे. बरं, त्याच्यामध्ये आत्मचरित्र, त्याच्यामध्ये चरित्र आहे, त्याच्यामध्ये आठवणी आहेत, त्याच्यामध्ये आख्यायिका आहे. हे सगळे वाङ्मयाचे प्रकार आहेत ना. त्याच्यामध्ये उपनिषदासारखी रचना आहे. हे ध्यानामध्ये घेतलं म्हणजे गद्य दालन तिचा जन्मच मुळी. आजही गद्य आपण लिहितो ना, कथा लिहितो, कादंबरी लिहितो, नाट्यछटा लिहितो. मग गद्य दालन जे आहे आजही त्याचा श्रीकार हा महान भाव्यांनी केलाय असं आपल्या लक्षामध्ये येतं. पहिली देणगी. दुसरी देणगी, लीळा चरित्राच्या लोपानं सत्यनिष्ठ आणि तरी काव्यात्म, सत्यनिष्ठ आणि तरी काव्यात्म असा चरित्र ग्रंथ कसा लिहावा याचा मानदंडच मुळी मराठी भाषेच्या बालपणी तयार झाला. जसा तत्वज्ञानाचा ग्रंथ कसा लिहावा याचा मानदंड ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठी भाषेच्या बालपणीच तयार झाला. लीळाचरित्र या ग्रंथाची योग्यता हा दुसरा वैशिष्ट्य. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे नरेंद्र असेल, भास्कर भट असेल यासारखे रसिक कवी आहेत.
दामोदर पंडित असेल याच्यासारखे पदकार आहेत, विश्वनाथ पंडित याच्यासारखे विद्वान भाष्यकार आहेत, आणि महदंबे सारखी आद्य मराठी कवयित्री आहे. हाच वारसा पुढे मुक्ताई जनाई यांच्यापर्यंत पोचणार आहे, बहिणाबाईंच्या पर्यंत येणार आहे. तर पहिली कवयित्री, पहिला भाष्यकार, पहिला रसिक कवी आणि पहिला पदकार, पहिला चरित्रकार आणि पहिलं गद्य दालन एवढं सगळं आहे. पण या सगळ्या वाङ्मय संपदेला एका वाक्यामध्ये बांधायचं तर कसं बांधता येईल बरं? हे सगळे कृष्ण भक्तीनं उजळलेले वाङ्मय संपदेतले लखलखते दीप आहेत. त्यांच्या जो स्नेह आहे, त्यांच्या जे तैल आहे ते कृष्ण भक्तीच आहे. कारण या सगळ्या साहित्याचा आशय जर तुम्ही बघितलात तर तो एक चक्रधर गुंडम राऊळ किंवा द्वापारयुगीचा श्रीकृष्ण हाच आहे. याच ते त्याला कृष्ण भक्त आहे. त्या कृष्ण चरित्रातल्याच अनेक गोष्टी तेव्हा यादव काळामध्ये अवतरलेल्या कृष्णाच्या म्हणजे चक्रधरांच्या गोष्टी अशा कृष्ण भक्तीनं उजळलेले हे सगळे दीप म्हणजे महानुभाव संप्रदायाची वाङ्मय संपदा. संप्रदाय म्हणून ती श्रेष्ठ आहेच, पण मराठी भाषेमधलं सुद्धा अमूल्य लेणं म्हणून, अमौलिक अशा प्रकारचा वारसा म्हणून, संचित म्हणून, धर्माच्या अंगानं आणि सांस्कृतिक अंगानं, काव्याच्या अंगानं आणि अनुभवाच्या अंगानं तुम्हाला मला लाभलं आहे. हे खरोखरच या सगळ्या कवींचे, पदकारांचे, सारस्वतांचे तुमच्या माझ्यावर उपकार आहेत. त्या शब्दसृष्टीच्या ईश्वरांना तुम्ही आणि मी विनम्रपणे वंदन करूया.